पक्ष पुन्हा एकदा सक्रिय झालेला आहे. तर काय वाटतंय येणाऱ्या काळामध्ये हे 288 जागा लढायला म्हणजे पक्ष सक्षम आहे का महाराष्ट्रामध्ये? हो, पक्ष संघटना पक्ष आमचा सक्षम. त्यामध्ये शरद पवारसारखे त्याचबरोबर उद्धव ठाकरेजींसारखे असे मोठे मोठे नेते या महाराष्ट्रामध्ये आहेत जे स्थानिकचं मोठं राजकारण करतात. आणि जसे दिल्लीतले प्रश्न वेगळे आहेत तसे महाराष्ट्रातल्या मातीचे प्रश्न वेगळे आहेत. तर आम आदमी पार्टीने या प्रश्नांसोबत किती जुळवून घेतले? महाराष्ट्रामध्ये शेतकरी हा मुद्दा सेंट्रल स्थानी ठेवूनच आम्ही राजकारण करणार आता. आणि शेतकऱ्यांसाठी आम आदमीकडे प्रचंड मोठ्या आयडिया. कुणाला सांगा की आम्ही ही करणार महाराष्ट्रात, आम सत्ता आली तर ती करणार महाराष्ट्रात, पण मुद्दा राहिला बाजूला, सर्वसामान्यांचा राहिला, शेतकऱ्यांचा राहिला आणि त्या काळात गारपीट झाली होती. सध्या देशभरामध्ये लोकसभेचे निवडणुकीचे वारे आता थोडे थंडावलेले आपल्याला दिसून येत आहेत. परंतु महाराष्ट्राचं राजकारण मात्र आणखी शांत नाही. तर नव्यानं आता पुढे येत आहे, नवे नवे विषय पुढे येत आहेत. त्याचं कारण असं आहे की येणाऱ्या काळात लवकरच आता विधानसभेच्या निवडणुका जाहीर होत आहेत. या विधानसभेच्या अनुषंगानं विविध पक्ष असतील किंवा वेगवेगळ्या संघटना असतील, निवडणुकीच्या संबंधित सगळ्याच गोष्टी आता विशेष ॲक्टिव्ह होताना आपल्याला पाहायला मिळतात. या लातूरमध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये आणखी एक नव्यानं राजकारणाची गोष्ट घडत आहे. ती म्हणजे आम आदमी पार्टी, जी आपल्याला माहीत आहे पंजाब आणि दिल्लीमध्ये सत्तेमध्ये आहे, ती पार्टी आता महाराष्ट्रामध्ये निवडणूक लढवणार आहे अशी घोषणा त्यांनी केलेली आहे. आणि त्याचबरोबर संपूर्ण 288 जागा आम्ही लढवू असं सुद्धा त्यांनी इथं सांगितलं आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणाला आता एक वेगळं वळण लागेल असं आपल्याला चित्र दिसून येते. बऱ्याचदा आपण पाहतो देशभराच्या राजकारणामध्ये की आम आदमी पार्टीला सगळेच पक्ष घाबरतात. मग ते BJP असो किंवा दुसरे कुठलेही पक्ष, स्थानिकसुद्धा पक्ष असो. कारण आम आदमी पार्टीची ज्या पद्धतीनं ग्रोथ आहे त्या पद्धतीनं या पक्षाला अडवणं किंवा थांबवणं ही खूप चॅलेंजिंग गोष्ट आहे असं बऱ्याचशा राजकीय अभ्यासकांचं मत असतं. आता आपण लातूरमध्ये आहेत आणि आज लातूरमध्ये आम आदमी पक्षाचे महाराष्ट्र संघटन मंत्री संग्रामजी घाडगे पाटील सर इथं आपल्यासोबत आहेत. त्याचं कारण होतं की आज लातूर शहरामध्ये आम आदमी पार्टीच्या ऑफिसचं या ठिकाणी ओपनिंग झालेलं आहे, जनसंपर्क कार्यालय आपण ज्याला म्हणतो. आपण सरांसोबत या ठिकाणी चर्चा करू आणि वेगवेगळ्या विषयी त्यांच्याकडून समजून घेण्याचा प्रयत्न करू. सर, बऱ्याचदा आम आदमी पार्टी आणि महाराष्ट्राचं राजकारण हे बरंचसं लांब होतं आत्तापर्यंत. आता पहिल्यांदा अशी अनाऊन्समेंट झाली की आम्ही इथं लढणार आहेत, पक्ष पुन्हा एकदा सक्रिय झालेला आहे. तर काय वाटतंय येणाऱ्या काळामध्ये हे 288 जागा लढायला म्हणजे पक्ष सक्षम आहे का महाराष्ट्रामध्ये? हो, पक्ष संघटना पक्ष आमचा सक्षम आहे. आणि आम आदमी पार्टीचं महाराष्ट्रातलं संघटन इतकं मजबूत आहे की इलेक्शन एवढे आमच्याकडे म्हणजे बूथ लेवलपासून आमच्याकडे मॅनेजमेंट आहे. आणि आम आदमी पार्टीचं एक खासियत आहे, तुम्हाला सांगतो, दिल्ली घ्या किंवा पंजाब घ्या, खासियत अशी आहे की आम आदमी पार्टी सर्वे देत नाही, डायरेक्ट सरकारमध्ये येते. ही तुम्ही बघा, पंजाबमध्ये बघा, दिल्लीत बघा, ही आम आदमीची खासियत आहे. तर सरांनी सांगितल्याप्रमाणे की आम्ही सर्वेत येत नाही तर आम्ही सरकारमध्ये येतो. तर ही गोष्ट बऱ्यापैकी खरीसुद्धा आहे, आपल्याला असं म्हणायला हरकत नाही. सर, पुढचा प्रश्न असा आहे की आता तुम्ही उमेदवारांच्या मुलाखती म्हणा किंवा मग उमेदवाराची पडताळणी करणं सुरू केलं आहे का आता? हो, उमेदवाराची पडताळणी आमची महाराष्ट्र राज्यात चालू आहे आता. बरं, मग आता किती उमेदवार फायनल झालेत असं काही सांगू शकता का आणखी? आता तरी आपण 2 केलेले आहेत, पण बऱ्याच ठिकाणी फायनल झालेले आहेत उमेदवार. फक्त एक डिक्लेरेशन करायचं, अनाऊन्सिंग करायचं राहिलेलं आहे, आपलं अनाऊन्स करण्याचं बाकी आहे. बरं, मग आपण ज्या पद्धतीनं आता तुम्ही संघटना मंत्री हे पद सांभाळताय, तर सध्या तुमच्या कामात स्वरूप कसं आहे? कारण वेळ कमी आहे, अवघ्या 2-3 महिन्यावर आता इलेक्शन आलेले आहेत. तर तुम्हाला जास्तीत जास्त लोकांपर्यंत जाणं, वेगवेगळ्या पक्षातील लोक आपल्याला इथं या पक्षामध्ये घेणं किंवा नवीन कार्यकर्ते जोडणं, तर हे सध्या कामात स्वरूप कसं चालू आहे? आता आम आदमी पक्ष हा कॅडर बेस पक्ष आहे. एक सिस्टीम आहे पक्षाला. मी एकटाच काम करतो असं काही नाही. संघटन मंत्री अजून 2-3 जण आहेत, जिल्हाध्यक्ष, उपसंघटन मंत्री. प्रत्येक तालुक्यापासून ते राज्य आणि राज्यापासून राष्ट्रीय असे कॅडर चालतं पक्षाचं आमच्या. आणि प्रत्येकजण संघटना वाढवण्यात व्यस्त आहे आणि प्रत्येक ठिकाणी प्रत्येकजण व्यस्त आहे. आज मराठवाड्यात मी आहे, उत्तर महाराष्ट्रात आणि कोण आहे, पश्चिम महाराष्ट्रात आणि कोण आहे, असं. तेव्हा प्रत्येक जबाबदारी आहे अशा, आणि प्रत्येकजण त्या कामातच आहे आता. म्हणजे सगळे मिळूनच या ठिकाणी पक्ष वाढीचं काम करत आहेत असं सरांनी आपल्याला सांगितलेलं आहे. सर, एक महत्त्वाचा प्रश्न असा आहे की महाराष्ट्रामध्ये शरद पवारसारखे त्याचबरोबर उद्धव ठाकरेजींसारखे असे मोठे मोठे नेते या महाराष्ट्रामध्ये आहेत जे स्थानिकचं मोठं राजकारण करतात. आणि जसे दिल्लीतले प्रश्न वेगळे आहेत तसे महाराष्ट्रातल्या मातीचे प्रश्न वेगळे आहेत. तर आम आदमी पार्टीने या प्रश्नांसोबत किती जुळवून घेतले किंवा ह्याच्यासाठी सगळ्यासाठी तयार आहे का आता? हो, आम आदमी पार्टी प्रामुख्यानं महाराष्ट्रामध्ये शेतकरी हा मुद्दा सेंट्रल स्थानी ठेवूनच आम्ही राजकारण करणार आता. आणि शेतकऱ्यांसाठी आम आदमीकडे प्रचंड मोठ्या आयडिया आहेत अशा. त्या शेतकऱ्यांचं प्रामुख्यानं अतिशय मोठं हित आहे. शेतकरी
ला आपण महाराष्ट्रात फक्त नावाला शेतकरी राजा म्हटलंय 70 वर्षात, पण ॲक्च्युली शेतकरी राजा नसून त्याचं पाक नुकसान ह्या 70 वर्षात ह्या दोन्ही सत्तेने, युती असू दे किंवा आघाडी असू दे, कोणत्याही पक्षानं असू दे, शेतकऱ्याला फक्त त्यांनी नावाला राजा केलं. आणि शेतकऱ्याची अवस्था आज सांगायची गरज नाही, सांगताना सुद्धा तोंडातून कसं तर होतंय. अशी शेतकऱ्यांची ह्या सरकारनं अवस्था केलेली आहे. आणि आम्ही प्रामुख्यानं दिल्लीचं काम म्हणा, पंजाबचं काम म्हणा, भ्रष्टाचारमुक्त काम आहेत. पंजाबमधलं घ्या, दिल्लीतलं घ्या, आणि आज महाराष्ट्राचा भ्रष्टाचार तुम्हाला माहीतच आहे. साध्या जरी माणसाला विचारलं तरी तुम्हाला माहिती आहे की महाराष्ट्राची परिस्थिती आता काय चाललेली आहे. इथनं उद्योग बाहेर चाललेले आहेत. महिला सन्मान परवादिवशी एक प्रकरण घडलं, तुम्हाला माहिती आहे, पनवेलचं. महिलांची गोष्ट नाही, पेपर फुटीची प्रकरणं घडलेली आहेत. आणि आपल्या महाराष्ट्राचं मुद्द्याचं राजकारण चाललं आहे कुठं? गद्दार. विकासाचं कोण बोलायलाच तयार नाही. तुम्ही लोकसभेचं बघितलं तर तुम्हाला समजेल की एकही विकासाचा मुद्दा कोणत्याही पक्षानं घेतलेला नाही. एकही सांगा तुम्ही, एक कुणाचं सांगा की आम्ही ही करणार महाराष्ट्रात, आम सत्ता आली तर ती करणार महाराष्ट्रात, पण मुद्दा राहिला बाजूला, सर्वसामान्यांचा राहिला, शेतकऱ्यांचा राहिला. आणि त्या काळात गारपीट झाली होती, बाकीच्या गोष्टी ज्या आसमानी संकट शेतकऱ्यावर आलं होतं त्याकडे ध्यान न देता कुणी फक्त माझा पक्ष फोडला, माझं ही झालं, ह्यात राजकारण केलेलं आहे सगळं. आणि जे विकासाचा मुद्दा महाराष्ट्राचा आहे, ती जे स्वाभिमानाचा मुद्दा महाराष्ट्राचं होतं तो कुणीच काढलेला नव्हता. आणि तो मुद्दा आम्ही महाराष्ट्रात फक्त विकास आणि शेतकरी ह्या अजेंड्यावर लढवणार. ओके, तर विकास आणि शेतकरी या अजेंड्यावर आम्ही येणारी निवडणूक लढवणार आहेत असं इथं आपल्याला सरांनी सांगितलेलं आहे. सगळ्यात शेवटचा प्रश्न सर आपल्यासाठी, लातूरमध्ये तुम्ही आला, तिथं बैठकसुद्धा तुमची संपन्न झाली, बरेचसे कार्यकर्ते आजच्या बैठकीला उपस्थित होते. तर या न्यूजच्या माध्यमातून तुम्ही इथल्या कार्यकर्त्यांना आणि विशेषतः लातूरकरांना, लातूरच्या जनतेला काय संदेश देऊ इच्छिता? जनताला लातूरची सुज्ञ आहे, हुशार आहे, लातूरकरी जगात फेमस आहे नाव. आणि माझं लातूरकरांना, आमच्या कार्यकर्त्यांना किंवा संघटनेच्या माणसांना, जनतेला त्यांना एवढंच सांगायचं आहे की अजूनही लातूर दुष्काळमुक्त नाही. अशा माणसांना ह्या इलेक्शनला संधी द्या, नवीन पक्षाला तुम्ही संधी द्या. आम आदमी पार्टीला ह्या लोकांना 70 वर्षात तुम्ही आलटून पालटून दिली संधी. माझं फक्त त्यांना एकच आव्हान आहे की तुम्ही एकदा आम आदमी पार्टीला ट्राय करून बघा. ही माझी लातूरकरांना नम्र विनंती हात जोडून राहील. ओके, तर या ठिकाणी आपण आत्ता चर्चा केलेली आहे आम आदमी पार्टीचे महाराष्ट्राचे संघटन मंत्री संग्रामजी घाडगे पाटील यांच्यासोबत. बऱ्याचशा गोष्टीवर त्यांनी इथं प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला. मग ते दिल्लीपासून ते महाराष्ट्र आणि विशेषतः लातूरच्या सुद्धा प्रश्नावर त्यांनी इथं बोललेले आहेत. नागरिकांनाही आवाहन केलेलं आहे की ज्या पद्धतीनं पंजाब आणि दिल्लीमध्ये तिथल्या नागरिकांनी आम आदमी पक्षावर विश्वास ठेवला आणि त्याचे रिझल्ट्स ते आता पाहत आहेत, तर तसं तुम्ही एकदा संधी द्यायला काही हरकत नाही लातूरच्या लोकांनी आणि संबंध महाराष्ट्राने, असं बऱ्याचशा गोष्टी त्यांनी इथं सांगितल्या आहेत. बघूयात येणाऱ्या काळामध्ये कशा पद्धतीनं आम आदमी पक्ष पुढे जातो, कशा पद्धतीनं लोक या ठिकाणी जुळतात आणि हे राजकारण महाराष्ट्रातलं कशा पद्धतीनं घडतंय. तुम्ही पाहताय महाराष्ट्र जीवन न्यूजचं हे विशेष अपडेट.